आजच्या ठळक बातम्या. मराठा नेता जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उधळला, राज्यात खळबळ. सार्वजनिक ठिकाणापासून भटकी कुत्री आणि गुरे तात्काळ हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी प्रयत्न, मंत्री नितेश राणे. संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार JD पराडकर यांची एका वर्षात 12 पुस्तके प्रकाशित. बोरली येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा. गोवा राज्यात बोरी येथील जत्रोत्सवाला प्रारंभ. नमस्कार, टाइम्स डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. बातमी 1. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडवणारा गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हेच त्यांच्या हत्येचा कट रचत आहेत. या प्रकरणी जालना पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस यंत्रणा तपासाला लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवघेण्या धमक्या आल्या होत्या. धमक्या मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यापूर्वीही जरांगे यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून आपल्याला धोका असल्याचा दावा केला होता. मात्र आता त्यांनी थेट राज्यातील अजित पवार गटाचे नेत्याचे नाव घेतल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला थांबवण्यासाठी आणि माझा आवाज दाबण्यासाठी हा कट रचला जात आहे. मी मागे हटणार नाही असे त्यांनी यावेळेस सांगितले. बातमी 2. महामार्ग आणि रस्त्यांवरून भटकी कुत्री आणि गुरांना तात्काळ हटवण्याचे कडक निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. खरं तर भटक्या कुत्र्यांशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्था, रुग्णालय, बस स्टँड, क्रीडा संकुल आणि रेल्वे स्थानकांमधून भटके कुत्रे आणि इतर अशा प्राण्यांना तात्काळ हटवून त्यांना त्वरित आश्रयस्थानांमध्ये हलवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 8 आठवड्यांचा कालावधी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महामार्गावरील गस्त पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, जे रस्त्यांवरून भटक्या प्राण्यांना पकडून त्यांना आश्रयस्थानांमध्ये ठेवतील, जिथे त्यांची काळजी घेतली जाईल. भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 जानेवारी रोजी होईल. बातमी 3. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात, अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जयगड आणि रत्नागिरी बंदरातून काजू निर्यात संदर्भातील आढावा बैठकीत दिल्या. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी P. प्रदीप कुमार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले, जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात झाल्यास त्याचा काजू उत्पादकांना फायदा होईल. या बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तातडीने मिळाव्यात, यासाठीही संबंधित विभागाने कार्यवाही करावी, असे ते म्हणाले. बातमी 4. संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक JD पराडकर, ज्यांची एका वर्षात 12 पुस्तके चपराकने प्रकाशित केली, ते चपराकचे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांनी पराडकर यांचे आजी आजोबांच्या गोष्टी या 13व्या पुस्तकाचे प्रकाशन पराडकर यांच्या निवासस्थानी केले. या पुस्तकातील जीवनचरित्र हे रत्नागिरी येथील श्रीमती जयश्री लोटणकर यांच्या जीवनावर आधारित आहे. यावेळी पराडकर यांच्यासोबत त्यांच्या सुवेद्य पत्नी सौ पराडकर, दळवी आणि संगमेश्वर मधील साहित्यावर प्रेम करणारे बहुसंख्य वाचक उपस्थित होते. कमी वेळात एकाच लेखकाची 13 पुस्तके प्रकाशित होणे तसे दुर्मिळच म्हणावे लागेल. मात्र चपराकच्या प्रकाशकांनी हे करून दाखवल्याचं आता बोललं जात आहे. बातमी 5. अनंत श्री विभूषित रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आणि पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता दक्षिणपीठ नाणेसधामच्या वतीने मुरुड तालुक्यातील बोरली येथील वेसावकर यांच्या मैदानावर सिद्ध पादुका दर्शन सोहळा संपन्न होत असून सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यामध्ये गुरुपूजनासह सामाजिक उपक्रमांतर्गत रामानंद संप्रदायातर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. या दिवशी सर्वप्रथम बोरलीतील यजमान जितेंद्र पाटील यांच्या निवासस्थानापासून श्रींच्या पादुका वाजत गाजत कार्यक्रमस्थळी येताना मुख्य बॅनर, बाईक रॅली, ढोल पथक, कलशधारी महिला,
निशाणधारी पुरुष, रामपंचतन देखावा, विविध देखावे, कोळी नृत्य, भजन पथक, माऊलींचा रथ, हरिपाठ नृत्य, खालूबाजा, लेझिम पथक आणि शेवटी भक्तगण अशी पथके खास आकर्षण असणार आहेत. बातमी 6. गोवा राज्यात तुळशी विवाह सण झाला की प्रथम बोरी येथील श्री नवदुर्गा देवीची जत्रा होऊन गोव्यातील जत्रोत्सवाला प्रारंभ होतो. यंदाही बोरी जत्रा झाल्यानंतर नागेशी बांदोडा येथील श्री नागेश महारुद्र जत्रोत्सवात मोठी गर्दी होती. यानिमित्त सकाळपासून अभिषेक, महारुद्र, दुपारी आरती, तीर्थप्रसाद कार्यक्रम झाले. रात्री पालखी मिरवणूक आणि रथोत्सव कार्यक्रम झाला. भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहत श्री नागेश महारुद्र रथावर चुरमुरे फेकले. या जत्रोत्सवात मिठाई, खेळणी, भांडी, कपडे आणि इतर दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक पंचायतीला महसूल प्राप्त झाला. जत्रोत्सवात अन्न आणि औषधे प्रशासनाने बंदी असतानाही गोबी मंचुरियन दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.